बांगलादेशातील खेळाडूंना अचानक भारतात खेळणं असुरक्षित वाटायला लागलं आणि त्यांनी आगामी T20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतात न खेळण्याची भूमिका स्वीकारली। त्यांनी त्यांच्या सामन्यांच्या वेळा आणि ठिकाण बदलण्याची मागणी केली होती। मात्र ICCने त्यांची मागणी फेटाळून लावल्यावर त्यांनी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या निर्णयाचा फटका बांगलादेशालाच बसणार आहे। बांगलादेशाला याचा मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचं क्रीडा समीक्षकांचं म्हणणं आहे। ICC कडून बांगलादेश क्रिकेट बोर्डाला दे धक्का, आडमुठी भूमिका त्यांच्याच अंगाशी येणार। स्पर्धा न खेळण्याच्या निर्णयानं होणार कोट्यवधींचं नुकसान। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारानंतर IPL मधील कोलकाता नाईट रायडर्स टीम मधील बांगलादेशी खेळाडूला विरोध झाला होता। त्या पार्श्वभूमीवर BCCIच्या निर्देशानंतर कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझीनं त्यांच्या टीम मधला बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमान याला काढण्याचा निर्णय घेतला। त्या घटनेनंतर बांगलादेशनं त्यांची स्पर्धेबाबतची भूमिका बदलली आहे। त्यांनी खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करून भारतात न खेळण्याचा निर्णय घेतलाय। भारतात होणाऱ्या या महास्पर्धेत खेळण्यास नकार दिल्यानंतर बांगलादेशचे केवळ क्रिकेटच्या दृष्टीनंच नुकसान होणार नाही, तर या निर्णयामुळे त्यांना मोठी आर्थिक किंमतही मोजावी लागणार आहे। भारत विरोधी निर्णयाचा बांगलादेश क्रिकेट बोर्डाला मोठा फटका बसणार। ICC कडून मिळणारा वार्षिक महसूल 240 कोटी रुपयांनी कमी होणार। प्रसारण हक्क, प्रायोजकत्व आणि इतर महसुलात 60% आर्थिक नुकसान। खेळाडू सामना शुल्क, बोनस आणि बक्षीस रकमेपासूनही वंचित। भारत बांगलादेश मालिकेवरही होणार परिणाम। ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये होणारा बांगलादेश दौरा भारत रद्द होण्याची शक्यता। भारतीय बोर्ड बांगलादेशी खेळाडूंना IPL मध्ये खेळण्यास बंदी घालण्याची शक्यता। पाकिस्तानने बांगलादेशाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय। याआधी भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट संबंधातही वितुष्ट होतं। आता बांगलादेशाच्या भूमिकेचं समर्थन करणाऱ्या पाकिस्तानलाही त्यांच्या भूमिकेबाबत मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागण्याचीच अधिक शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।